कारण हे कायद्याने नियमाने चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे. पण आता बऱ्याच कुठल्या जमिनी काढतात आणि ह्यांच्या नातेवाईकांनी असं केलं, ह्यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं. मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही, एवढंच मला सांगायचं. राज्यात महायुती एक संध लढणार आहे का? प्रत्येक ठिकाणी त्याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी, तसंच एकनाथरावजी, तसंच सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी आणि काही एकनाथरावांनी ज्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला ते कदाचित उमेश सामंत आणि काही कोणी असतील, यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल. आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. पण मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत. आताही आमचा प्रयत्न चाललेला आहे की मताची विभागणी न होता, जसं आमचं एनडीएचं सरकार केंद्रात आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, तसं चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या भागामध्ये जनतेने महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं. शेवटी तो जनतेचा अधिकार आहे. मी सांगितलं ना, आम्ही आव्हान करतोय, तयारी करायची. प्रत्येक जण आपापला ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश आलं ठीक, नाही यश आलं तर ज्या गोष्टी घडतील त्याला सामोरं जायचं. बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घेतल्या जातात, त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे. हे तपासाचा भाग आहे. त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे. पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं. माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही. बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे. मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही. दादा, खरं तर 10 दिवस राहिलेले अजून कुठलाही निर्णय नाही. भाजपच्या सूत्रांकडून असं कळतंय की कशाला 10 दिवस राहिले? तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार, ज्या त्या परिस्थितीनुसार आघाडी करा असं भाजपने बैठकीत सांगितलेलं आहे. तर अजून कुठलाही, मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की हे राज्याच्या स्तरावर, हे जिल्ह्यात सोडून जिल्ह्याला, तालुक्याला तिथली राजकीय परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते. तिथं अधिकार दिले जातात. आता महायुती आहे. एखाद्या ठिकाणी आमच्या 3 पैकी एखादा पक्ष स्ट्रॉंग असेल तर त्यांनी आपल्या मित्र पक्षांना त्यांच्या साधारण एक समाधान होईल किंवा एक व्यवस्थितपणे सन्मान होईल. समाधान म्हणण्यापेक्षा सन्मान होईल अशा पद्धतीनं जागा वाटप झाल्या तर मग प्रश्न येत नाही. अर्थात तो ज्याचा त्याचा अधिकाराने, नेहमीच मतदान 2 तारखेला आहे, 2 डिसेंबरला, आणि आज तारीख 9 आहे. अजून बराच दिवस आहे. नगरपालिका किती असती, नगरपंचायत किती असते तुम्हाला माहिती. महानगरपालिकेला मोठ्या असतात, जिल्हा परिषद मोठ्या असतात. तुम्ही आता बोलताना असं म्हणाला की निवडणूक आला की आम्हाला सातत्यानं बदनाम केलं. नाही, बदनाम नाही, तसं नाही. अश्लील प्रकरणं निघतात. आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही. हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना. पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.